गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला, सकाळची गुरुवारची पूजा वगैरे झाली आणि आता लागले मी स्वयंपाकाला. त्या स्वयंपाकामध्ये काय काय नाही दाखवते. चला, मला ह्याच्या करायचंय भाजीसाठी ठेचा वाटून ठेवायचा आहे. मिरच्या काढली घेतल्या. स्वयंपाकाची तयारी झाली. सकाळची टायमिंग झाली आहे 11:30ची. चला, आता मी ठेचा वाटून घेते. मला भाजी करायची आहे. असं एकदाच वाटून ठेवलं ना की स्वयंपाकाला बरं पडतंय. भाजीसाठी काय नाही, फक्त त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घ्यायचा मला ठेचा. चला, इकडं लावलाय मस्त गरम भात. आणि की नाही, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ना हिरव्या मिरच्याची भाजी मला बी ना कसल्या बिन वय मुलं सगळ्यालाच आवडती. त्याच्यासाठी काही तिखट खात नाही, तर त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी करावं लागते. त्याच्यामुळे आज की नाही मिरच्या पण घरामध्ये शिल्लक होत्या, त्याच्यामुळे म्हणलं थोडासा ठेचा वाटाव. आणि आज सकाळी की नाही घरामागं लावलं मिरचीचं रोप, त्याच्यामुळे इतका उशीर झाला की नाही आज स्वयंपाकाला. आत्ताच मी पूजा वगैरे केली आणि आता मला आधी स्वयंपाक करून घ्यावं, कारण आज की नाही जेवायला त्यांना जायचं बाहेर आणि लवकर स्वयंपाक करून सांगून गेले. तर त्याच्यामुळे आता लागली मी स्वयंपाकाला. अजून मला दोडके कट करायचे, त्याची भाजी करायची. म्हणलं आधी मिरच्या भाजून ठेवा, मग की नाही दोडके ते कट करूच तर आपल्या मिरच्या गार होत्या. त्याच्यामुळे आधी मिरच्या घेतल्या भाजायला. अजून भाकरी पण राहिल्या. तर आता 11:30 वाजले, 12 वाजत आले. तर बघा आता जेवायला किती टाईम होईल. आणि रोजच असं की नाही घरातले कामं इतके असतात ना. आणि आता की नाही पावसाळा झालाय सुरू, त्याच्यामुळे की नाही फार्म हाऊसमधले पण कामं ना थोडे तितके रोजच चालू असतात. तर चला, स्वयंपाकाची तयारी झाली माझी सुरू. भाजीची तयारी किलोला लागली भूक. आणि भातासाठी वाट बघायला कुकरमध्ये भात. चल उठ उठ लवकर, चल उठ रे, स्वयंपाकाचं मग चल. सोमवारी 30 रुपयाचा थोडासा मोठा कट केला. तर आधी तर 7 करून मी आणि आहे तासला काही करण्याचं नाही. त्याची कोथिंबीर वगैरे रेसिपी बघायला विसरू नका. तर जास्तीची आणली त्याची मोठायची नाही. तरी आपण ट्राय केलेली नाही पहिली वेळेस. जेणे कोथिंबीर वगैरे करणार आहे, आवडती की नाही ते बघते. तर भाजीची तयारी चालू आहे. अजून भाकरी टाकायच्या आधीच आणि भाजी टाकून आणायची वाटते नाही. कालच अद्रक लसूण सगळं वाटून ठेवलं मी. टमाटर टाकायचं वेगळं विसरून त्याच्यामध्ये डबल टमाटरला बारीक करून चांगली टाकायला लागेल. गडबडात दिली पाणी वगैरे कमी करायची टमाटरमध्ये दिवस आहे. कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं.
मिक्सरचं छोटं भांडं की नाही खराब झालं, हे मोठं झालं होतं, मोठं दुसरं आणलं होतं, हे आणलं नसतं, ते बारकी भांडं खराब झाले. काल गेले होते सगळं आणायला, पण आजार झाला पाऊस सुरू, त्याच्यामुळे काही आणलं नाही, काही नाही, फक्त थोडंसं डिमांड करून किराणा सामान आणलं. हे की नाही भांडं आता बदलायचंय, आता त्याला कधी मोठं लागते की काय नाही, आता मोठ्या भांड्यामध्ये वाटलं घेणार त्याचा. आणि की नाही बारीक भांड्यामध्ये जसं वाटलं जाते ना, तसं मोठ्या भांड्यात थोडासा टाइम लागते. मस्त आपला ठेसा पण वाटून घेतला मी भाजीचा. आणि की नाही दोडके एकदम ताजे असले की नाही की त्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज पडत नाही, तसं त्याला पाणी भरपूर सुटतंय. बघ शकता मी ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकलं नाही. आणि टमाटे पण की नाही वरून टाकले, निगरल्या पण गेले, कारण पाणी नाही ना टाकलं की लगेच दोडक्याचं भरपूर पाणी सुटतंय आणि टमाटे पण विगरते. चला माझी भाजी झाली तर तयार. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. सकाळचा जे स्वयंपाक आहे ते तुमच्यासंग मी शेअर केलेलं आहे. आज स्वयंपाकाला गुरुवारचं काय होतं काय नाही. तर संध्याकाळी करायची मला कोथिंबीर वडी, तर त्याची पण रेसिपी बघायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ गुरुवार सर्वांना.